आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा मॅम. नमस्ते. आत्मा सर्वांना. आत्मा नमस्ते मॅम. तर मग एंजल थेरपिस्ट, जिबू सिम्बॉल, डाउजर थेरपिस्ट आहे ना, एंजल नंबर्स, ओरेकल्स कार्ड, अधिक काय स्विच वर्ड, अनेक सगळ्या गोष्टी शिकून झालेल्या आहेत. तर काय वाटलं तुम्हाला या दिवसांमध्ये? काय अनुभव दिला एंजल्सनी आम्हाला सांगा तर. बोला सर, तुम्ही पहिला नंबर लावलेला आहे. येस. मी डॉक्टर राजेंद्र माने. एंजल्सच्या बॅचला बरेच दिवस झाला ऍडमिशन घ्यायचं होतं मला. हं. ऍडमिशन घ्यायचं ठरवलं आणि अकाउंटवर पैसे बघितले तर जरा कमी होते. आणि ज्या दिवशी मॅडमनी सांगितलं की आज पैसे भरू शकता तुम्ही, त्या दिवशी बरोबर पैसे आले. एंजल्सनी तिथूनच मला साक्षात्कार द्यायला सुरुवात केली. एनर्जी अट्रॅक्ट त्या- करते. हा. त्यानंतर मग मात्र पॉझिटिव्ह वातावरण राहिलं. खूप छान कोर्स झाला. आणि पहिला अनुभव मला आमच्या मॅडमचं एक पेशंट घरातून निघून गेला आणि मॅडमने विचारलं, "मग आता तुम्ही शिकताय तर विचारा तुमच्या डाउजरला कुठं आहे आमचं." मग माझी मिसेस पण डॉक्टर आहे, ती हं. पण ग्रँड मास्टर आहे. तर मग म्हटलं विचारतो मी. आणि मी विचारलं डाउझरला. तर डाउझरनी आधी विचारलं सापडेल का, तर सापडेल म्हणून सांगितलं. आणि त्यानंतर कुठल्या दिशेला सापडेल, तर उत्तर दिशेला. ती ज्या गावात राहते त्याच्या उत्तर दिशेला ती सापडेल. आणि बरोबर ती आणि 24 तासात सापडेल म्हणून सांगितलं होतं डाउझरनी. तर ती बरोबर 24 तासात साताऱ्यावरून पुण्याला गेली होती आणि ती पुण्यात सापडली. टँक वाव. वरून तिने एका पोलीस. आणि असा खूप छान डाउझरचा अनुभव मला मिळाला. म्हणजे अगदी प्रॅक्टिस प्रॅक्टिसवर आणि प्रॅक्टिस मध्ये सुद्धा तुम्ही एकदम परफेक्ट रिडिंग केलं. खूप सुंदर. येस, डाउझर एकदम हरवलेल्या वस्तू, हरवलेले लोक शोधण्यासाठी सगळ्यात महत्वाचा उपयोग डाउझरचा. खूप छान. आणि बरेच अनुभव आले. आता अजून मी माझ्या पेशंटसाठी पण मी त्याचा वापर करणार आहे. पेशंटला कुठल्या चक्रात हे आहे ते येस. डाउझरनी मी शोधणार. आता सुरू केलंय प्रॅक्टिस, पण हळूहळू ते योग्य ह्याच्यावर गेलं की मग मी त्याला चांगला उपयोग करणार आहे. तसेच नक्कीच. जिबू सिम्बॉलचा पण उपयोग करणार आहे पेशंटला हील करण्यासाठी. हं. एंजल्स पण देणार आहे. आजारी पेशंट माझ्याकडे ऍडमिट झाले की त्यांना एंजल्स देणार आहे आजारासाठी, व संरक्षण करा. हा. छान. आणि ज्यांना आध्यात्मिक त्यांची पार्श्वभूमी बघायची, त्यांना मग आर्च एंजल मेटेट्रॉनला पण विनंती करणार आणि त्यांना त्यांच्यासोबत देणार आणि अध्यात्मात ज्यांना प्रगती करायची त्यांना सांगणार की बाबा ते माझ्याकडे आहे हे, आणि तुम्ही ते मला मला विचारलं तर मी तुम्हाला ते संरक्षण देऊ शकतो. ते तुम्हाला त्यात प्रगती करायला माझी मदत होईल. बरोबर. आणि पेशंटना पण माझ्या ज्ञानाचा फायदा होईल. आणि यासाठीच मी ऍडमिशन घेतलं होतं. खूप धन्यवाद छान. मॅडम. खूप छान शिकवलं तुम्ही. आणि माझ्या ज्ञानात अजून एक भर पडली तुमच्यामुळं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे खूप खूप धन्यवाद. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटकडे सर्वांनी एंजलचा कोर्स करावा ही माझी लोकांना आग्रहाची विनंती आहे. आणि त्यांनी आपल्या ज्ञानात भर पडावी. खूप थँक्यू. सुंदर. थँक्यू युनिवर्स. थँक्यू एंजल्स. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ब्रह्मांड आपल्याला निवडत असतं. एंजल्स साठी आपण नेहमी म्हणतो सेशन मध्ये सुद्धा अगदी सर्वजण नाही येणार. आपोआप इंट्युशन्स येतात, आपोआप आपली ती ओढ निर्माण होते, तेव्हा आपण एंजलिक एनर्जीला जोडत असतो. मुळातच ह्या ऊर्जा आपल्यासोबत आहेतच, पण गहन नातं होण्यासाठी आपल्याला थोडस स्वतःची ऊर्जा पण. खूप छान. नेक्स्ट कोणाला बोलायचंय? पुढचा नंबर वैष्णवीचा. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा मी नमस्ते. वैष्णवी नितीन परचाके आणि मी BMS फायनल इयरची स्टुडंट आहे.
मला एंजल्सचा कोर्स म्हणजे असं काही मनात नव्हतं करायचं, पण ती आतूनच इंट्युशन आली की करायचं आहे म्हणून. म्हणजे असं असं मनात होतं की एक्झाम आहे सध्यापुरती थोडंसं होल्डवर ठेवते. पण तो कोर्स करून मलाच इतकी हेल्प झालेली आहे. आणि मॅम थँक सो मच. तुम्ही मला माझ्या गार्डियन एंजल सोबत जोडलं. म्हणजे आता मला काही प्रॉब्लेम असले की मी त्यांना सांगू शकते की मला हेल्प पाहिजे. तर म्हणजे असं कोणता एखादी प्रॉब्लेम म्हणजे आता राहिलेच नाहीयेत. असं वाटते की कुठेतरी अडकणार, पण ते नाही अडकत आता. आणि खूप असं म्हणजे माझी लाईफ खूप अशी स्मूथ चालली आहे. असं वाटते की मी नेहमी कोणाकडनं तरी प्रोटेक्टेड आहे. ते एंजल्सच आहे फॉर शुअर. पण नेहमी असा फील येते की मी प्रोटेक्टेड आहे. आणि मी म्हणजे ते फेदर्स तुम्ही म्हटलं होतं ना, फेदर्स दिसणार, तर मला इतके सारे पंख दिसत आहे, इतके सारे. पहिले स्टार्टिंग ग्रे पासनं सुरू झाली, मग व्हाईट दिसायला लागले. त्यानंतर आता ग्रीन पंख दिसतात. मग स्टार्टिंगला तुम्ही पीडीएफ शेअर केली होती ना, तर मग ते तेवढं पाठांतर नव्हतं की या फेदरचा काय मिनिंग आहे. तर माझ्या बर्थडेच्या दिवशी मला ग्रीन फेदर दिसलं. तेव्हापासून मला ग्रीनच फेदर दिसत आहेत. तर त्याचा मीनिंग असा होता की मी लकी आणि युनिव्हर्सचं ब्लेस्ड चाइल्ड आहे. तर मला इतकं छान वाटते. थँक यू सो मच. आहेसच, आहेसच. हो ना? खूप सुंदर. खूप छान. हां. एंजलचा उपयोग केला बेटा कुठं? हो, एंजल्सचा उपयोग केला मी. मला नागपूर टू अकोला यायचं होतं आणि नॉर्मली बसचा जो प्रवास असतो तो 6 तासाचा असतो. पण लकीली मला त्या दिवशी आणि आपला शक्तिपात होणार होता त्या दिवशी. तर मी फक्त प्रे केलं, की मला हेल्प करा, की मी 2 वाजतापर्यंत नागपूरला पोहोचली पाहिजे. तर मला इलेक्ट्रिक बस भेटली आणि मी 4 तासात प्रवास केला तो अकोला टू नागपूर. आणि ते बढिया. एक्सपेक्टेडच नव्हतं. म्हणजे सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थित अलाईन होतात. फक्त आपल्याला युनिव्हर्सला हेल्प मागावं लागते आणि युनिव्हर्स येतेच हेल्प करायला. खूप छान. इतकं म्हणजे असं छान वाटतं मला. येस. नक्कीच झिबू सिम्बॉल आणि आणि स्विच वर्ड बाकी गोष्टीचा तू उपयोग करणारच आहेस. त्यासोबतच हो, 1 मिनिट शोभाताई हां. त्यासोबतच मला एक विचारायचं आहे तुला, की तू डावझर दादांनी काय शोधलं? डावझर दादांनी मी आईची पर्स शोधली, माझे हेडफोन्स शोधले. माझे हेडफोन्स हरवले होते. मला हेडफोन सुद्धा सापडले. आणि त्यानंतर एक सांगायचं झालं तर माझं आहे ना, म्हणजे आमचा कसा पॅटर्न असतो, दीड वर्षाचा पॅटर्न असतो. तर 1 वर्ष कोणीच अभ्यास नाही करत. लास्टच्या 6 महिन्यात करते. तर ते वातावरण क्रिएट करायसाठी माझं स्टडी टेबलवरती झिबू सिम्बॉल ड्रॉ केलाय, तो फोकसवाला, कोर हं, हं, फोकसवाला. मला त्यांनी हं. हेल्प भेटत आहे. म्हणजे मी कंटिन्यू आधी 1च तास बसायची अभ्यासाला आणि आता मी मॅक्सिमम 3 तास पण बसू शकते कंटिन्युएशनमध्ये. गुड, गुड. खूप फार छान बढिया. एक्सपिरियन्स भेटला. येस, थँक यू प्रत्येक सो बघा, मच. थँक यू शिकणारी सो मच. प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि ती प्रत्येक व्यक्ती आपल्या त्या ज्ञानाचा वेगवेगळ्या ठिकाणी उपयोग करणार आहे. आहे ना? हं. प्रत्येक जण वेगळ्या ठिकाणी उपयोग करेल आणि हेच तर आहे, की अनेक क्षेत्रामधले लोक असतील आणि त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या ऊर्जेचा उपयोग होतो. खूप सुंदर वैष्णवी. नक्कीच तुला काही-काही आठवते. नंतर मग तू बोलणार. तोपर्यंत शोभाताई. हो, नंतर अश्विनी. हां. हा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा हा. नमस्ते. तुमचा परिचय द्या हा. ताई. हा, मी शोभा मिराशी. मी मुंबईला राहते. हं, आणि सगळं माझी एक मुलगी आहे. लग्नाला सगळं व्यवस्थित आहे, सगळं छान आहे. तर आध्यात्मिक मध्ये प्रगती आहे. बापू आहे, बापूंचं करते मी, अंधश्रद्धा बापूंचं. हं. उपासना वगैरे सगळं चाललेले आहेत. पण मी म्हटलं हे आता झालं, पैसे आपण कोणाला दिले मॅडम ना, तर शेवटी वाईट परिणाम होतो. म्हणजे मग काय संबंध बिघडतात काय म्हणे. हे कसे आध्यात्मिक आपण दिलं ते दिसत नाहीये कोणाला, छान छान वाटतं असं. तर मी असं रेकी वगैरे शिकलीये. पण रेकी शिकली पण मला एवढे काही हे झाले नाहीये. पण मी तुमचे असं सहज आला मला व्हिडिओ. मग मी शिलाई मशीनचं काम करता करता तुमचा व्हिडिओ लावते आणि ऐकत असते, तुमचं रेखीबद्दल वगैरे सगळं ऐकत असते. तसं आतून असं मला आलं की चला ह्या मॅडमकडनं काहीतरी आपल्याला शिकायचंय, छान वाटतं असं. पण तेव्हा मी गावी होती, मग मी तेव्हा मेसेज केला
की असं असं एंजलचं मला करायचं. तर मला म्हटलं ठीक आहे, मी करायला लागलो. आणि मी आल्यानंतर मला एंजलचं एवढं म्हटलं आहे, एवढं ज्ञान, सगळे अनुभव घेतलेले आहे. आता 60 वर्ष झाली उपासनेमध्ये, 25-30 वर्ष आहे, सगळं आहे, भरभरून सगळं दिलेलं आहे. पण म्हटलं दुसऱ्याला काय देण्यासारखं मॅडमकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे. आणि एंजलमध्ये झालं आणि मुंबईला कोर्स चालू झाला. म्हटलं हे आपण तर बाहेर जात नाही कुठे, बाहेर काय कुठे आपलं पक्षी वगैरे दिसणार वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठली आणि बाहेर बघते ना, का शांत पक्षी असा इकडून तिकडून असा फिरत होता असा. तर मी म्हटलं अरे बापरे, मी बोलली यांना एवढा मला खुश झाला. आम्ही दोघंच जण आहे, मिस्टरांना बोलली म्हटलं कालच मॅडम बोलल्या की असं दिसतं आणि पक्षी आला बघा. तर मग छान वाटलं मला असं. मी बोलली मला माहित आहे तू एंजलच आहेस. मग माझ्या मिस्टरांनी पाणी नेऊन ठेवलं, फरसाण नेऊन ठेवलं. म्हटलं खा, एंजल आहेस तू, मला माहित आहे, तू जा आता. म्हटलं कळलं मला आता तू आलाय. आणि मेडिटेशन केलं आणि बघतं त्या पक्षी निघून गेलेला. हा एक मग छान असा अनुभव तुमचा आला मला. आणि पेंडुलमचा माझी मुलगी आलेली. म्हटलं अगं मला काय शोधायचं, आम्ही दोघंच जणच आहेत, सगळ्या वस्तू मला माहित आहेत कुठे आहे काय सगळं वगैरे. मग मी बोलली तुझी ना अंगठी मी लपवून ठेवते, पेंडुलमला सांग. पेंडुलम असा काढला तर म्हटलं अंगठी कुठे आहे, तर दाखवत होता बरोबर. तर माझी मुलगी न गं लगेच लगेच शोधू नको, अजून कुठेतरी सांग, बेडरूम सांग, इकडे सांग वगैरे. तर म्हटलं आणि मी सहज आहे ना, मेडिटेशन एवढं तुमचा परिणाम म्हणजे परफेक्ट दिसतं तुमचं असं मेडिटेशनमुळे. डायरेक्ट त्या बेच्याकडेच गेली अंगठीकडे, पेंडुलम काढायच्या अगोदरच. आतूनच कळलं की माझी अंगठी ती लपवून ठेवलेली आहे. आणि त्या अंगठीजवळ मी गेली. असं हा म्हणजे खूप, आणि तुमचं एवढं भावतं ना सांगितलेलं बोललेलं, प्रत्यक्ष असा रेखीचा तर तुम्ही सांगता ना, तर सांगता कलर आपोआप ते कलर आपल्या शरीरामध्ये दिसतात. एवढ्या पण हा मला एक खूप अनुभव मोठा आलाय की जसं तुम्ही बोलता इमॅजिन करताना तसं तसं आपल्याला दिसत राहतं. त्यामुळे खरं खूप आभारी आहे तुमच्या. अजून मला तुमच्याकडनं परत रेखी शिकायची आहे मला अजून. संध्याकाळचं मला वेळ नसतो, आमची उपासना असते ना शनिवारची वगैरे, त्यामुळे सकाळची बॅचची मी वाट बघते, मी त्या नक्की शिवणार. पण एवढं मला तुमचं आवडलं ना, इमॅजिन असं निळा कलर शंकराचा म्हटलं तर तोच परफेक्ट कलर आपल्या शरीरामध्ये पूर्ण दिसतो असा. ग्रीन कलर म्हटलं तर ग्रीन दिसतं. आणि तुमचा आवाज आहे ना, एकदम असा भिनतो मनाला असा, प्रत्यक्ष एकदम दिसतं सगळं. त्यामुळे खूप खूप थँक्यू. अजून मला खूप काय तुमच्याकडनं शिकायचंय. हे करून थँक्यू. काहीतरी आपलं नातं असणार तेव्हा तुम्ही सरळ समोर आला आणि म्हटलं चला शिकूया. म्हटलं मॅडमचे एवढे सगळे कोर्स आहेत, मला घेतील की नाही माहित नाही, म्हटलं डायरेक्ट कसं म्हटलं एंजल शिकायचं, म्हणून तुम्हाला मेसेज केला. म्हटलं सांगितलं, म्हटलं चला हे करू. आणि म्हणजे अशा एनर्जी प्रकारे जुळत छान झालं. असते. हा. आणि शक्यतो तुम्हाला आपण बघितलं ना. हा हा. बाहेरच्या तुम्हाला विद्यार्थ्यांना नाही हा घेत. हा. हा आणि माझे कोर्सेस चालू आहे, सप्तचक्राचे मेडिटेशन चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे माझं. पण तुम्हाला मी अशी अटॅच झाली की तुमच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि ते पहिलं मिळालं ते एंजलचा आणि तो पक्षाचा अनुभव 5व्या माळ्यावर असं गॅलरीमध्ये असं फिरत होता, कितीतरी वेळा फिरत होता. मी त्याला बोलली खायला खा पी जा, मला कळलं तू एंजलच आहेस, आणि तो निघून ओके. गेला. हा करत हा राहा, मेडिटेशन करत हा राहा शोभाताई, हम्म आणि हा अधिक हा भरभरून अनुभव घेणार आहात तुम्ही. हा हो हो थँक्यू थँक्यू. ही सुरुवात अजून झाली मला आहे, तुमच्या अधिक सगळ्या अजून मला गोष्टी करायचे आहेत. अजून मला करायचे आहेत तुमच्याकडनं कोर्सेस. हा मिळणार मिळणार पहिलाच आहे मिळणार. माझा. अच्छा नक्कीच. हा थँक्यू. हा थँक्यू आत्मा थँक्यू. नमस्ते. मला आत्मानं सवय नाही ना, आम्ही कसं हरिओम बोलतो आणि अंबदने बोलतो, त्यामुळे हा. मला सवय नाही ना. आता आम्ही हरिओम बोलतो पहिलं, हरि आणि नंतर ओम. असं तुम्ही हरि आणि तुम्ही ओम. थँक्यू राम बोलता. राम. हा नमस्कार. आणि तुम्ही सगळं एकच आहे. आणि तुम्ही थँक्यू बोलताना मग आमच्या सद्गुरूने आम्हाला अंबद्य शब्द दिलाय. हा, हा. अंबज्ञ, मग ते शब्द आमच्या येतात त्यामुळे आत्माला पटकन मला येत नाही असं. काय हरकत नाही, अच्छा. काय हरकत नाही. चला तर आपल्या हरी. सर्व सर्व ज्या ऊर्जा सगळे आहेत, हो एकच आहेत सगळ्या, बरोबर. आपल्या गुरूंकडून सद्गुरूंकडून हम्म येणाऱ्या सर्व ऊर्जा, हम्म सर्व ऊर्जा एकच आहे. ओके. एकच आहेत. अच्छा. थँक्यू अश्विनीने नंबर थँक्यू. लावलाय. थँक्यू शोभाताई. हा थँक्यू थँक्यू. आत्मा अश्विनी नमस्ते. नंतर कोण नंबर लावते? प्राजक्ताने लावलाय. हा हा ठीक आहे. आत्मा नमस्ते मॅम, मी अश्विनी पवार, हं. मुंबईला राहते. मी माझ्या ओरॅकल कार्ड विषयी अनुभव सांगते. मी पहिल्यांदा ऑर्डर केली, तर मी बाहेर असल्यामुळे ती कॅन्सल झाली, आणि ऑनलाईन, आणि दुसऱ्यांदा ऑर्डर केली तर ती ऑटोमॅटिक कॅन्सल झाली. आणि मग तुम्ही म्हटल्या की उद्या शक्तिपात देणार आहे कार्ड, आणि डाउझर सगळ्यांकडे असेलच, पण माझ्याकडे तोपर्यंत नव्हतं. आणि मग मी एंजलला प्रार्थना केली की उद्या कोणत्याही परिस्थितीत मॅडमने शक्तिपात देण्या अगोदर मला कार्ड आणि डाउझर मिळावं. आणि मॅडम 3 दिवस दाखवत होतं, तरी पण बरोबर शक्तिपातच्या अगोदर मला ऑर्डर मिळाली, आणि दोघं मिळालं, डाउझर पण आणि कार्ड पण. आणि आज मी छान. खूप सुंदर पक्षी पण बघितलाय. आणि एंजलमुळे ना असं खूप आनंदी वाटतं, म्हणजे आतून पण, आणि असं वातावरण पण खूप छान वाटतं. हं. खूप थँक्यू छान. मॅम. आणि एंजल नंबर पण दिसतात.
म्हणजे एवढं ज्ञान नव्हतं, हे शिकल्यामुळे लक्षात येतंय सगळं. सगळं लक्षात येत आणि हा आहे. कोर्स केला त्याच्यामुळे मला खूप खूप म्हणजे खूपच छान आणि खूपच आनंद होतोय. आनंद, एक आतून एक खुशी आपल्याला येत राहते. खरं आहे अश्विनी, ती थांबत नाही अनेक वेळा. तो आपलं हार्ट चक्र ओपन व्हायला लागतं ना, हो. हृदय चक्र ओपन. हा, असं आहे ते. माझं हार्ट चक्र जसं 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 ओपन होणार तसं तसं मी अधिक अधिक ऊर्जांसोबत जुडत जाणार. अधिक अधिक मला त्याच्या छान अनुभूती येत जाणार. हं? खूप सुंदर. मग एखादं काम एंजल्सला सांगितलं की नाही अजून? नाही, अजून नाही सांगितलं. डाउझरनी शोधाशोध केली का अजून की नाही केली? नाही मॅडम, थोडी प्रॅक्टिस बाकी आहे अजून. वा, नक्कीच करा. ओके, आता तुम्हाला शिकवलं आहे. तुमच्याकडे सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा आहेत लाईव्ह सेशनचे. फक्त ना बघा, तुमचं काम आहे करणं. ओके, हो. थोडंसं ऊर्जेप्रती जागृत राहा आणि करत राहा. तुम्ही ना खूप पुढे जाता. सेशनमध्ये ज्या गोष्टी शिकवल्या ना, त्यापेक्षा खूप जास्त गोष्टी तुम्ही अचीव्ह करता, एवढं लक्षात घ्या. कारण हे जग खूप मोठं आहे. शोधणाऱ्या वस्तू खूप मोठ्या आहे. मी माझा अनुभव सांगेल, आपण 10 लोकं 10 लोकांचा अनुभव सांगू. पण कधी-कधी समोर प्रश्न येताना फार वेगवेगळे येतील, आहे की नाही? आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देऊ शकता प्रत्येक जण. हो. खूप छान, हो. खूप सुंदर. आणि अश्विनी खूप छान दिसत आहे. थँक यू. प्राजक्ता. प्राजक्ताची आत्मनमस्कार. फुले. मॅडम, काय काय सांगावं आणि काय नाही, थोड्याशा वेळेत पण इतकी मजा आली ना हा कोर्स करता करता. असं वाटलंच नाही की आपला कोर्स संपला म्हणून, असं आता हां. संपला म्हणून. खूप प्रत्येक 6 कोर्स पण आपण करताना ना सगळं असं इतकं आनंदात वाटत होतं, आपण आता कधी बसतो आणि कधी चालू होतं आपलं. आणि असं कधी एवढा अभ्यास आहे, एवढा अभ्यास असं कधी वाटलं नाही. ते सगळं अ, खूप मजेतच पूर्ण कोर्स झाला तो. आणि प्रत्येक गोष्टीची सगळं संपूर्ण मजाच येत गेली त्याच्यामध्ये. आपले ओराकल कार्ड्स, त्या ते असं वाटत होतं एवढी फाईल आहे ती काय ते काही वाचताच नाही लागली जास्त. ते लगेचच प्रॅक्टिस झाली ती 2 दिवसातच फक्त. असं ते कठीण काहीच नाहीये त्याच्यामध्ये असं वाटायला लागलं आता. आणि पेंडुलमचं तर तुम्हाला तर माहीतच आहे. मी तर ते आधीच मला ते ह्याचं होत होतं ते. हां, पण आता लवकरच ते कळतं एकदम. हां. आणि बाकी आणि 2 दिवसाच्या आधीचा अनुभव असा होता, की राफेल एंजल आहे ना, हं. ते आमच्या मिस्टरांच्या जे मित्र आहेत ना, त्यांच्या सुनेला पायाला प्लास्टर लावलं होतं. बरं. आणि तो मुरगा, आता ते वेदना होत्या जास्त. हं, पण 2 दिवस आधी मग त्यांनी मेसेज टाकला, की यांना हीलिंग द्या. तर हं, मी त्याच्यातनं माझ्या असं लक्षात आलं, की आपण राफेल एंजल जे आहे ना, ते आरोग्यासाठी आहे ना. हं, तर मग ते सांगितल्याप्रमाणे, की जसं आपण वरून हं, हे घेतोय, प्रकाश घेतोय आणि त्या प्रकाशमधले सिम्बॉल टाकतो. हं, तेव्हाच्या दिवशी आपण बघितलं ना ते छोटीशी रेकॉर्डिंग, हं, हं. पद्धतीनं मी तसं राफेलला हे केलं, एंजलला मदत मागितली आणि तसं हिलिंग केली. मग हिलिंग पूर्ण केली, सगळं पूर्ण देवदूतांना हे करून 2 दिवसाच्या नंतर त्यांचा मेसेज आला, की एकदम पूर्णपणे आराम झालेला आहे, वेदना काहीच होत नाहीये. बरं. हा. खूप आणि सुंदर. हा, आता आपण हे बघितलं ना, की ह्याच्यासाठी हे काम करते, तर त्यांना आपण बोलवलं ना, असा अनुभव झालेला आहे पूर्ण. हं, हं, हं. ना बोलवलं, बाकी आपण सर्वांचं तर सर्व म्हणतोच आपण याच्यामध्ये प्रोटोकॉलमध्ये. पण त्या पर्टिक्युलर एंजलला आपण बोलवलं ना, तर ते अजून जास्त इफेक्ट होते, असा जास्त अनुभव आलाय. बरोबर. हा, असं मी त्याचा अनुभव घेतला. आणि त्या मधल्या आठवड्यामध्ये हे आपलं चालूच होतं एंजलचं, तेव्हा मी आत्याकडे गेली होती. तर त्यांना बरं नव्हतं, तर मी बघायला गेली. तर मी जेव्हा आम्ही तिघी जणी होतो, तर त्यांचा बराच असा विश्वास नाहीये हं. त्यांचा. तर मग मी काय तिथे विषय काढला नाही, काहीच नाही. ती माझ्यासमोर चहा पितानी बसली ना, तर तिचा असा हात थरथर करत होता, खूप असा हात थरथर करत होता.
तर मी बघितलं आणि त्या तिथे गप्पा मारत होत्या. म्हणजे आम्ही तिघी जणी गेलो होतो. तर दोघी त्या गप्पा मारत होत्या आणि मी काय केलं, आपल्या डोळ्यांनी सिंबल केले आणि टाकले हातावर आणि टिक्की दिली अशी. तर मनातल्या मनातच सगळं केलं आणि नंतर ते चहा पिल्या त्या आणि त्या माझं लक्ष हाताकडे होतं. बाकीच्यांचं सगळं गप्पाकडे, पण मी हाताकडे लक्ष देत होती असं. तर नंतर मग थोड्या वेळाने ना तो थोडासा कमी झाला. होत छान. होता पण कमी झाला. आणि डॉक्टरची नजर पेशंट शोधतो, हिलरची नजर आणि नंतर नंतर काय झालं, आम्ही जेवलो आणि जेवलो बराचसा 2 तास गेले. 2 तास गेले आणि नंतर आम्ही निघालो बाहेर. तर ती मोठी आमची मुलगी सोबत होती, तर ती बोलते की मम्मी, तू आता आत्याला ना हात थरथर करते ना, तू रेकी दे मम्मी यांना. तर मी म्हटलं आत्याला विचार, हात काय करते. तर ते म्हणते अगं खरंच नाहीये, आता कुठं होतोय माझा हात, आता नको सांगू मम्मीला रेकी द्यायला असं. मग मी तिला सांगितलं की तुम्हाला नाही माहिती, मी म्हटलं प्रार्थना केली, एवढंच बोलली त्यांना. आणि हा मी जेव्हा हात बघितला नंतर बघितला की एकदम थांबलेला होता हात. तर मला इतकं बरं वाटलं ना ते बघून, की म्हणजे आपण नाही केलं काही, असं हाताने जरी नाही केलं तरी एका नजरेनंतर आपण तुम्हाला म्हणते ना नेहमी, की एका वेळेनंतर ग्रँड मास्टरच्या नजरेमधून दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा वाहते. तर हाच तो प्रकार. आलं हा लक्षामध्ये? हाच तो प्रकार. हा परवाचा अनुभव मी जो घेतला ना, तर तो अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं हं. की आणि तिथेच आम्ही जाणार होतो ना, आमची गाडी लेट झाली आणि इथे घरी आम्ही पिशवी विसरलो एक आणि मग नंतर तिथे गेलो तर 18 मिनिटांनी गाडी होती. ते 17 पर्यंत आली ती. मिनिटं होत आले, तर आम्हाला वाटलं आता काय घरून मग हे लगेच आले तिथे पिशवी द्यायला. त्याच्यानंतरही मी प्रार्थना करायला लागली की गाडी थांबू दे असं. तेव्हा त्याच्या पुढचे 5 मिनिटं थांबली तिथे पिशवी वगैरे दिल्याच्या नंतर पण असं. मग त्यांना सांगितलं की नाही, ब्रह्मांड आपल्या सोबत असल्यावर सगळं बरोबर होतं असं. नक्कीच. फक्त शक्यतो सगळ्यांनी जागृत राहायचं आणि माझ्या एखादी मागणी पूर्ण करण्यासाठी इतरांना त्या गोष्टीचा त्रास होणार नाही. इतरांची पण कामं खोळंबणार नाही, या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि ऊर्जेचा उपयोग करावा. खूप सुंदर, आणि दुसरं खूप म्हणजे छान. जास्त अनुभव दुसरा हं. दुसरा अनुभव असा आहे की हातामध्ये ना, डाव्या हातामध्ये ना जास्त हे नव्हतं होत, ऊर्जा नव्हती, कळत नव्हतं ते आहे किंवा नाही. आणि ह्याच्यामध्ये उजव्या हातानेच आपण जास्त हे करतो ना, तर इकडे हं. जास्त, इकडे नेहमीच होत होती. पण आता आपलं जेव्हापासून हे सुरू झालं ना, शक्तिपात झाल्याच्या नंतर हं. आणि त्याच्यानंतर थोडी थोडी या हातात पण येत होती, पण 21 हे झाले ना आपले एंजल 21 मेडिटेशन. हां. हा ते झाले ना, तेव्हापासून हे आपण दोन्ही हात असं वर करतो ना, वर असं करतो ना, तेव्हा हं. दोन्ही हातामध्ये असं हे होतं तसं. सेन्सेशन्स जाणवायला लागले. खूप हा सुंदर. चक्र आणि ओपन व्हायला इथे पण लागले. कधी कधी इथे पण होतं. छान. खूप हा सुंदर. असं मस्त. खूप मस्त मस्त वाटते मॅडम. हे असं वाटतं किती किती करावं, पण हे सगळं आता नक्कीच. करत राहा, करत राहा. थँक यू. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. नेक्स्ट कोण आहे? मॅडम मी गीतांजली. बोलते. हां, हां. आत्मा नमस्ते मॅडम, आत्मा नमस्ते सर्वांना. अथवा नमस्ते. मला ना एंजलची उत्सुकता खूप पूर्वी लहानपणापासून होती. कारण मला एकदा माझ्या मैत्रिणीने सांगितलेलं. मी तिला म्हटलं मी पडता पडता वाचले. तर तिने सांगितलं आपले एंजल असतात जे आपल्याला असे धरतात जेव्हा आपण पडत वगैरे असतो तेव्हा. मला हां. अगदी लहानपणापासून खूप उत्सुकता होती. पण मला असं वाटलं नव्हतं कधी की मी हा कोर्स करीन, कारण नेहमी हा कोर्स दुपारीच व्हायचा आणि जे मी करू शकत नव्हते. आता अनायासे तो मे मध्ये आला. मुलांना सुट्ट्या दिल्यात. दुपारची वेळ थोडीशी फ्री मिळाली आणि इथे बसून करू शकते. त्याच्यामुळे तो झाला, तो घडला. तो हं. तुम्हाला मी म्हटलं तर तुम्ही म्हणालात की पडलं त्याच्यामध्ये तर होऊन जाईल, म्हणून म्हटलं चला मॅडम म्हणतायत हो जाएगा तो हो जाएगा, असं ते सुरू झालं. पण मॅडम मला असं वाटलं ना की जे रेकीचं ग्रँडमास्टरशिप जे काही ग्रँडमास्टर झालं तर त्याला एक पूर्ण पूर्ण एक कम्प्लिटनेस जो येतो ना की एखादी गोष्ट आपण शिकतो त्याचं कम्प्लीट होण्यासाठी एंजल खूप कारणीभूत ठरलं असं वाटतंय मला. कारण काय होतं की रेकीमध्ये ना आपण अफर्मेशन देतोय, आपण ऊर्जा देतोय, आपण मेडिटेशन करतोय.
तर तो संवाद नव्हता, म्हणजे युनिव्हर्सशी बोलतोय आपण, पण युनिव्हर्स काय सांगतोय ते समजत नव्हतं. पण एंजल शिकल्यामुळे काय झालं, असं वाटतं की युनिव्हर्स आता माझ्याशी बोलतोय ते मला समजतं. म्हणजे मी बोलतच होते, पण युनिव्हर्स काय बोलतोय ते समजायला लागलं आता. आणि त्याच्यासाठी तो मार्ग मिळाला. आधी पण असं होतं की म्हणजे नंबर दिसायचे बरेचदा. कधी कधी कुठून तरी काहीतरी सुगंध यायचा, वास यायचा कसला तरी, आणि कोणीतरी असं यायचं जे आपण पटकन काम करून जाते. पण ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ सांगत नव्हता की काय आहे. पण हे शिकल्यामुळे त्याचा अर्थ समजला. आणि अजून एक गोष्ट मी नक्कीच सांगेन की मला काय जाणवलं की जेव्हा आपण रेकी शिकतोय तेव्हा आपण पृथ्वी तत्वाशी खूप जोडलं जातो मेडिटेशनमुळे. म्हणजे एंजल्स जे आपल्या ग्रँड मास्टरच्या मेडिटेशनमुळे आपण पृथ्वी तत्वाशी खूप जोडलं जातो. आणि एंजलमुळे जो आकाश तत्व आहे त्याच्याशी जोडलं गेलं. म्हणजे हे पूर्ण झालं असं एक छान फिलिंग मला आहे. आणि इतकं जे निसर्गाशी जोडल्या गेल्यासारखं वाटतं की असं वाटतं माझ्याशी की माझ्याशी सगळी सृष्टीच बोलते. तुम्ही म्हणालात आकाशाकडे बघा, तर लहानपणी जसं आकाश बोलायचं तसं आताही ते बोलायला लागलंय की काहीतरी छान बरोबर. वाटतं आकाशाकडे बघून. नंतर मग काहीतरी फुलं, पानं, झाडं अशी सगळेच बोलतायत असं वाटतं. म्हणजे त्यांच्याशी असं एक संवाद होतोय असं वाटतं. प्राणी पण, म्हणजे आता मी तर डॉग लवर आहेच, तर आता तो कुठलाही कुत्रा दिसला तरी असं वाटतं की त्याच्या डोळ्यात बघितलं की असं वाटतं की काहीतरी बोलतोय माझ्याशी, किंवा मी त्याच्याशी काहीतरी बोलते. असा एक संवाद, म्हणजे माझ्या बाजूबाजूला संवाद सुरू झालाय माझा, जो एकदम तुटलेला होता. म्हणजे असं लहानपणी असतो तो आपला, पण नंतर तो जातो, तो तुटलेला असतो, तो झालेला आहे. तो हळूहळू अजून अजून होतोय आणि खूप छान वाटतं याच्यामुळे. अजून एक जाणवलं मला की ना, आजकाल आपलं ऐकायलाच कोणी नसतं. म्हणजे खूप ग्रुप्स आहेत, आपले व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, खूप मैत्रिणी आहेत, खूप सगळं आहे, पण आपलं कोण, तुम्ही जे लिस्निंग शिकवता ते कोणाकडेच नसतं. ते आपण एक पूर्ण वाक्य पण कोणी ऐकून घेत नाही आजकाल आपलं. तर आता एंजलमुळे ना तो एक मिळालंय की काही बोललं तरी एंजल ऐकतं. म्हणजे आपलं कोणीतरी ऐकणारं सोबत आहे, एक बरोबर. फिलिंग आलंय. बरेचदा असं व्हायचं माझ्या बरोबर की मी किचनमध्ये काम करते, बरेचदा एकटाच असतो आपण किचनमध्ये, तर मला असं वाटायचं कोणतरी आहे, कोणतरी आहे. आता ते कोण आहे ते कळलं. ते पालक एंजल आहेत आपले, हे कळलंय मला आता, की ते सोबत काहीतरी असतात. माझ्या आजूबाजूला एक ऊर्जा आहे जी माझ्या हा, संरक्षणासाठी, माझ्यावर प्रेम करण्यासाठी, अनेक गोष्टीसाठी काम करत आहे. काम पण ती ही कोण आहे पूर्वी पण समजत नाही. होती, पण आता जाणवले ती. आता म्हणजे आता समजलं तुम्ही सांगितल्यामुळे ते कोण आहेत ते, आणि जास्त हं, जवळीक झाली मग. आधी बरोबर. कधीतरी भीती वाटायची, पण आता हं, भीती नाही, आता तर उलट आपलेपणा वाटतो आणि सगळं सांगता येतं. म्हणजे ते हं, खूप छान जोडलं गेलं असं वाटतं. तर हं. म्हणजे हे एंजलचं खूप बरं वाटलं मला की एक आपण बरंच काय काय त्यातून मला मिळालं असं मी नक्की सांगते हं. की कोर्समुळे रेकीला अजून जोड मिळाली. खूप छान झालं. हे तर नक्कीच झालं. आणि आता अनुभव सांगायचा तर ज्या दिवशी आपला एंजलचा कोर्स सुरू झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी, ज्या दिवशी आपला शक्तिपात पण झाला नव्हता, माझ्या किचन मधून कधीच कुठलं झाड दिसत नाही, पण आता एक अशोकाच्या झाडाची फक्त एक अशी बारीकशी अशा शेंडीची थोडीशी वर आली. त्याला 2-4 पानं आहेत, त्याच्यावर 2 बुलबुल पक्षी बसलेले होते. म्हटलं अरे वा, आता हे झाड पण वाढलं आणि बुलबुल पक्षी पण बसले, सकाळी सकाळी दिसले. मग त्या वाव! दिवशी आपला एंजलचा शक्तिपात झाला. म्हटलं अरे वा, म्हणजे हे मिळालं. आणि त्याच्यानंतर असे थोडेफार अनुभव येत आहेत. जसे कार्डचं पण होता. हं, आणि आता गेले काही 2-4 दिवस अशी सिच्युएशन काहीतरी निर्माण झाली होती की ज्याच्यामुळे मी खूप थोडंसं स्ट्रेसमध्ये होते. आणि जेव्हा अशी सिच्युएशन होते त्यावेळेला ते खूप कॅरी ओव्हर होत राहतं, सारखं सारखं तेच येतं डोक्यामध्ये, सारखं सारखं तेच येतं मनामध्ये. आणि मग त्यातून बाहेर निघायचा प्रयत्न केला ना की थोड्या पुरतं बाहेर निघतो आणि परत त्याच्यात जायला होतं. तर आज सकाळीच मी एंजलचे कार्ड घेऊन बसले, आणि एंजलच्या कार्डनी मला इतका छान संदेश दिला. मला सांगितलं, तू जो विचार करतेस ना ती गोष्टच नाहीये, तर तू कशाला त्याचा विचार करते, ते नाहीच आहे. तर मला लगेच इतक्या 2 सेकंदात ते वाचल्यावर इतकं बरं वाटलं ना की आता माझ्या डोक्यातून ती गोष्ट पूर्णपणे निघून गेली. म्हणजे हे कधीच झालं नसतं जर एंजल कार्डनी मला सांगितलं नसतं तर. हा हं, माझा हं, आजचाच अनुभव होता. परत हं, हं. येताना मी कधी रिक्षासाठी, आणि एक माझा अजून एक अनुभव होता की एकदा ना एक आमच्याकडे टेस्टला एक बाई आल्या होत्या, आजी होत्या, त्या फार खोकत हं. होत्या. तर मी बसून त्यांची टेस्ट करत होते, तर त्या इतक्या मध्ये मध्ये खोकत होत्या, तर त्यांना त्रास होत होता. मी असंच मनातून म्हटलं की ऊर्जा यांचा खोकला थोडा वेळ त्यांना आराम देऊ, त्यांची टेस्ट तरी नीट होऊ दे, बिचाऱ्यांना खूप त्रास होतोय. आणि खरंच त्यांचा खोकला नंतर त्या क्लिनिक मधून जाईपर्यंत त्या खोकल्याच नाहीत. तर मला ते खूप छान वाटलं. असे बरेच अनुभव आहेत आणि अजून पण येतील. तर खूप छान वाटलं एंजलचा.
आत्मा नमस्ते मॅम, थँक्यू. आणि तुम्ही मॅम खूप छान शिकवलं. मला तर असं वाटायला लागलंय की तुम्ही एक सगळ्यात मोठा एंजल म्हणून आमच्या आयुष्यात आला. खूप सुंदर. गीतांजलीनी अभ्यास पूर्ण एक एक गोष्ट निरीक्षण केली की काय कसं आहे ना, आणि गीतांजली सांगत असताना ते ऐकत राहावंसं सगळ्यांनी अगदी कान देऊन ऐकून. खूप छान. गीतांजली डावजर नाही सांगितलं तुम्ही? हा, डावझरने मी अजून काही शोधलं नाहीये, पण डावझरने जे काय मी प्रॅक्टिसमध्ये जे काय विचारलं ते सगळं डावझरने मला बरोबर सांगितलं. घरातली ओके. कुठली वस्तू कुठे आहे, काय आहे ते विचारलं मी. एकदा हा. मी बिस्किट शोधत होते, बिस्किटचा डब्बा कुठे आहे, जो मलाच माहित नव्हता की माझ्या मुलाने दुसरीकडे नेऊन त्याने खाऊन तिथेच ठेवला होता आणि मी जागेवर शोधत होते. तर डावझर मला दाखवत होता दुसरी दिशा. मी म्हणते हा डावझर असा असा का दाखवतोय, बिस्किटचा हा. डब्बा थोडाच इथे असतो. तर तो हा. तिथल्या तिथे फिरत होता. मी हा. बेडरूम मधून किचन मध्ये गेले डबा शोधायला आणि नंतर मग म्हटलं डावझर मला चुकीचं दाखवते. पण बघितलं डबा जागेवरच नव्हता. म्हटलं अरे आहे कुठे, तर हा मुलगा बेडरूम मध्ये घेऊन बसलेला होता. तर मला कळलं की माझं चुकलं होतं, डावझर बरोबर होता. म्हणजे येस, तुम्ही जे असं म्हणता नाही. ना प्री अजम्पन्स करू नको, हा. ते सगळं होतं. असं असं झालं ते सगळं. हम्म. पण माझ्याशी त्यांना असे दगड पण बोलतात असं वाटतं. त्या दिवशी मला एक दगड मला 2-3 दिवस सतत येता जाता सारखा माझ्याकडे बघतोय असं वाटत होतं. शेवटी मी त्याला घरी आणलं आणि क्रिसमसच्या बरोबर ठेवलंय. कारण तो रोज माझ्याकडे बघतोय असं मला वाटत होतं. येस, होतं कधी कधी. गीतांजली बघा, आता परवाच्या दिवशी आता सेम बघा, आता इथंच मी परवाच्या दिवशी कुठल्या तरी सेशन मध्ये हे आपल्याकडे ना लॅपिस लाजुलीचे रॉ मटेरियल आहे. ओके, आणि खूप दिवसापासून आहे हे आपल्याकडे, पण ना दिलंच नाही कोणाला. असते ना कधी कधी एखादी गोष्ट डोक्यामधून. तर हे जणू मला, मी सेशन घेत होती, जणू मला आवाज देतात. मी सेशन घेत होती, जणू मला आवाज देतात. हं. आणि मग त्यासाठी मग मी म्हटलं की नाही, ते 8 वाजताच्या सेशन मध्ये मी म्हटलं की नाही, पहिले मला ते घेऊ दे त्यांना, आणि खरंच घेतलं. तुम्हाला माहितीये, जवळ घेता जसे आपली मनी किट तयार झालेली आहे, इंट्युशन्सने तयार झालेली आहे. अशी काही कुठं नाहीये, ती आहे ना, सगळ्यांना माहिती आहे, आणि त्याचे हो, रिझल्ट केवढे आहेत. खूप खूप आहेत. सेम तशी एक रेमेडीज आठवली. आता 8 वाजताच्या सेशनला कोण आहे? मला वाटतं मनीषा तुम्ही होत्या का तेव्हा 8च्या सेशनला? तर 8च्या सेशनला सांगितलं मी ते. आहे ना? हां. तर मी अक्षरशः यांना म्हटलं की लिहून घ्या. आता ही रेमेडीज इंट्युशन्सने आलेली आहे, आणि मी पण लिहून ठेवली की मनी अट्रॅक्शनसाठी एक पॉवरफुल रॉ मटेरियलसह आपण काय द्यायचं, ती पूर्णपणे अक्षरशः ती असं तुम्हाला झालं आहे. ओके. होतं कधी-कधी असं. ह्याला कोणाला असं वाटेल, "असं कसं मॅडम?" नाही. जेव्हा तुमची एनर्जी सटल होते, तेव्हा निसर्गामधल्या गोष्टी तुमच्याशी संवाद साधू शकतात. आता आपण म्हणतो, की मागे जुने राजे महाराजे यांना पक्ष्यांची भाषा समजायची. ही पक्ष्यांची भाषा काय? ही प्राण्यांची भाषा काय? कळलं काय? तर हे इंट्युशन्स आहेत. ओके. ते स्पर्शाची भाषा, ती नजरेची भाषा. आपली एनर्जी छान झाली, की आपल्याला समोरचा, माणसाची पण भाषा माणसाला समजत नाही राव अनेक वेळा. समजते का? नाही. बरोबर. पण तुमची एनर्जी छान झाली, की त्याचे शब्द जरी वेगळे असले ना, तरी ती ऊर्जा समजते. समजते ना? सेम तसं ती ऊर्जा तुम्हाला समजली, आणि कधी-कधी एखादी गोष्ट आपल्याला, आपल्या सबकॉन्शियस माइंडला कधी-कधी ती अडते, तेव्हाही ती दिसते. 2 गोष्टीमधला फरक काय आहे हे समजून घ्यायचं, आणि हे करायचं. कोणत्याही गोष्टी मागे ना खूप जास्त वाहवत जायचं नाही. ओके. स्वतःला स्थिर ठेवायचं, आणि बॅलन्स ठेवून सगळ्या गोष्टीसोबत एकरूप व्हायचं. एवढं मात्र कायम लक्षात ठेवायचं. हं? हं. हो. आणि माझ्याकडे जी तर छोटी मुलं येतात ना, आजकाल मला हां. त्यांच्यामध्ये असं वाटतं की ते असे एंजलच वाटतात ते मुलं पण. कारण ती खरंच ते एंजल सारखीच आहेत. खूप छान आहेत. बरोबर. ती इनोसंट आहेत. ओके. इनोसेंट आहेत एकदम खूप. इनोसंट आहेत. तुम्हाला तो आलेला त्यांच्याबद्दलचा भाव, त्या भावामधून ती मुलं ना लवकरात लवकर दुरुस्त होत जातील. हो, ते तर एकीमुळे होतातच आहेत आता. पटापट, पटापट होतं त्यांचं. आणि आहे ना? आता तर असं झालंय ना, की सगळेजण मला सांगतात, मी सुट्टी दिली तर मुलं नुसती उड्या मारत असतात, की चला, चला तिकडे चला, आम्हाला जायचंय. म्हणजे घरी सांगत असतात, चल जाऊया, चल जाऊया. त्या मुलांना एवढं समजत पण नाही. लांबून लांबून येतात मुलं, म्हणजे ट्रेनने वगैरे प्रवास करून येतात. तर कालच जी मुलगी आली होती ती मला सांगत, तिची आत्या तिला घेऊन येते. ती मला सांगत होती, ते घरातून निघायला तयार नव्हती. डोंबिवली स्टेशन आलं आणि तिला कळलं, की आपण इथे येतोय.
तर तेव्हा ती मग एकदम तिचा मूड ठीक झाला आणि ती एकदम फ्रेश झाली की चला जाऊया. आता हे हल्ली खूप जास्त व्हायला लागले मुलांच्या बाबतीत की त्यांना यायचंच असतं. आता जे तुम्हाला मी जेव्हा मी ग्रँड मास्टरसाठी आले आणि तेव्हा जे सांगितलं होतं त्याच्या अगदी विरुद्ध आहे. खूप तेव्हा चिडचिड असायची मुलांची की त्यांना यायचं नसायचं, पण आता इतकं पॉझिटिव्ह वाटतं त्यांना त्यांना पण की ते खूपच खुश असतात यायला. तुमची एनर्जी चेंज झाली. तुमची एनर्जी चेंज झाल्यामुळे तुमच्या आभामध्ये येत असताना आणि ॲज अ एक त्यांचा काउन्सिलर, एक डॉक्टर असंच आहात की नाही तुम्ही? हं? हं. तर त्यांना ते तुमच्याकडे सुरक्षितता वाटते. तुमची भाषा त्यांना समजायला लागली आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आहे. अगोदर काय व्हायचं तुम्ही स्ट्रेसमध्ये आ आहे ना दिवसभर त्या निगेटिव्ह वातावरणामध्ये त्याचा परिणाम आणि आपण त्यांच्यासोबत तेवढे एकरूप नाही व्हायचो. त्यांना ती ओढ नाही वाटायची. आधी पण ते आनंदाने यायचे, पण आता मला जाणवतं की खूपच जास्त म्हणजे अगदी प्रत्येकच मूल अगदी जास्त आनंदाने येतो आणि प्रत्येकाची जो रिकव्हरीचा स्पीड आहे ना त्यांचा शिकण्याचा स्पीड आहे जे काय आम्ही देतोय त्यांना तो स्पीड पण वाढलाय त्यांचा. गुड, गुड. खूप आधी सुंदर. त्यांना 2-2 वर्ष लागायची ते आता ऑलमोस्ट 1-1.25 वर्षामध्ये मुलं तयार होत आहेत. छान. खूप सुंदर. खूप छान. स्वतःलाही थँक यू म्हणा, शाबासकी द्या आणि ब्रह्मांडाला धन्यवाद माना ब्रह्मांडाचे. त्यांनी ते तर या रोजच आहे. ठिकाणी तुम्हाला निवडलं आहे. हो की नाही? आणि आणि तुम्हाला अशा पण ठिकाणी ग्रँडमास्टर धन्यवाद. असणं, एक एंजल थेरपिस्ट असणं अ, ही गरज आहे आणि ती हो. गरज पूर्ण झाली आहे. थँक्यू मॅडम. खूप छान. धन्यवाद. खूप छान. अशी सेवा तुमच्याकडून होत राहो आणि गीतांजलीचं स्वप्न होतं या मुलांसाठी खूप स्पेशल सगळ्या गोष्टी करण्याचं. त्या गीतांजलीकडून पूर्ण होत आहेत. आणि ते होत असल्याचं समाधान गीतांजली तुमच्या चेहऱ्यावरून छान झळकते आहे. हे पण तेवढंच महत्वाचं. हो. खूप छान. थँक यू. थँक यू. थँक्यू. थँक यू. खूप धन्यवाद. असेच आनंदी आनंद सर्वीकडे. थँक यू युनिव्हर्स. थँक यू. थँक यू. थँक यू.